धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. पक्षप्रवेश आणि आंदोलन मागे घेण्यासाठी भाजपकडून धमकावलं जात असल्याचा अभिजित दिपकेंचा आरोप. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जनजी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे पोल्ट्री प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जाईल. विद्यार्थी आंदोलनावरून बाबा रामदेव यांनी केलेल्या टीकेला दिपकेंचं जोरदार प्रत्युत्तर. नाशिकमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांनी 6 महिन्यात घेतला 5 जणांचा बळी. पीडित कुटुंबांवर पालिकेसमोर आंदोलन करण्याची वेळ. एफडीए कडून मुंबई उच्च न्यायालयातील उपहारगृहांची तपासणी. एका उपहारगृहाची नोंदणी झाली नसल्याचं उघड. एफडीए कडून उपहारगृह चालकाला नोटीस. मुंबईच्या महापौर निवासस्थानाबाहेर पालिकेच्या बॅरिकेड्सनं रस्ता अडवला. बॅरिकेड्स लावल्यानं महापौर पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता. महापौर निवासस्थानाबाहेर गाड्या पार्क होऊ नयेत म्हणून पालिकेनं लावले बॅरिकेड. चेंबूर झाड कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणाच्या फेर चौकशीसाठी महापालिकेकडून 1 सदस्यीय समिती नियुक्त. वनस्पतीशास्त्र संजय V.K. देशमुख करणार दुर्घटनेची चौकशी. वर्ध्याच्या पिंपरीमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. गिरड कोरा मार्गावर पूर आल्यानं 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ पडले अडकून. झारखंडमध्ये कोळसा माफियांविरोधात ईडीचं ऑपरेशन ब्लॅक डायमंड. छाप्यात 600 कोटींपेक्षा जास्तच्या मालमत्तेवर टाच. कोट्यावधींची रोकड जप्त. आणि आता ब्रेकनंतर बातमी आहे पावसाच्या संदर्भातली. राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं असून विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गडचिरोली जिल्ह्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 24 मार्ग बंद असल्यानं अनेक गावांचा तालुका जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. गडचिरोली जिल्ह्यातल्या या शहरातल्या खोलगट भागात अनेक घरं आणि रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली. तर भामरागड सिरोंचा अहेरी या 3 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून तब्बल 700 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलंय. सिरोंचा तालुक्यातील तब्बल 200 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. गडचिरोली नगरपालिकेच्या इमारतीतही पाणी शिरलं असून गडचिरोलीचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला नागरिकांची काळजी घेण्यासाठी विशेष दिशानिर्देश दिले. तर अमरावती जिल्ह्यात सिपना नदीला आलेल्या पुरामुळे 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. याशिवाय पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नांदेडमध्येही सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून कंचली गावातील 32 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. कंचली आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. तसंच बिलोली तालुक्यातील पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासून खऱ्या अर्थाने पावसाचा रेड अलर्टचा प्रभाव जो तो दिसायला लागला आणि चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळी पावसाने अर्धा ते पाऊण तास जोरदार हजेरी लावली. यामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं. चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याने 2 दिवसांचा रेड अलर्ट जारी केला होता. मात्र रेड अलर्टच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा विशेष प्रभाव दिसून आला नाही. मात्र आज सकाळपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र लावलेल्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्यात. पुढील 24 तासामध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवली जाते. भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट सांगितलेला नाही. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं. तसंच अनावश्यक काम असल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
प्रेजेंस है वो अपने रीजन जो है विदर्भ और एडजॉइनिंग छत्तीसगढ़ और साउथ ईस्ट एमपी के आसपास बना हुआ है, और उसके इन्फ्लुएंस से हम देखेंगे कि नेक्स्ट 24 आवर्स में विदर्भ को एक अच्छी बारिश मिलेगी, और जो मोस्टली जो वेस्टर्न विदर्भ के जो डिस्ट्रिक्ट्स हैं उनको एक अच्छी बारिश मिलने की उम्मीद बन रही है। और इसको देखते हुए अगले आने वाले 24 आवर्स के लिए अमरावती और यवतमाल को रेड अलर्ट पर रखे गए हैं, और बाकी जो जिले हैं खासतौर पर जो वाशिम, वर्धा एंड अकोला और चंद्रपुर, ये जो है ऑरेंज अलर्ट पर रखे। नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. आदित्य ठाकरेंनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी बीएमसीवर निशाणा साधलाय. भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या सत्तेत बसून 6 महिने झाले नाहीत, पण नखरे सुरू झालेत असं म्हणत नवीन वाहन खरेदीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आता भाजपच्या महापौर आणि उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष नवीन वाहनं आणि बंगले मागतायत. गेल्या 4 वर्षात महापालिकेची तिजोरी रिकामी केली असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान शिवसेना आमदार बच्चू कडूंनी रामदेव बाबांना उपरोधिक टोला लगावलाय. जेन्सींनी भारताला बदनाम केलं असं विधान रामदेव बाबांनी केलं होतं आणि याच्यावरून बच्चू कडूंनी निशाणा साधलेला आहे. दरम्यान रामदेव बाबा मिरची पावडर विकत असतील तर छोट्या बचत गटांची मिरची पावडर कोण घेणार असा टोला बच्चू कडूंनी लगावला. मोठ्या उद्योगपतींवर बंधनं टाकलीच पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले. आता रामदेव बाबाच मिरची पावडर काढून आले तर बचत गटाचं मिरची पावडर घेऊन कोण? बंधनं मोठ्या उद्योगपत्यांना टाकलेच पाहिजे. ज्या आमचे लघु उद्योग आहे, आमचे ग्राम उद्योग आहे, ज्या महात्मा गांधीनं ग्राम उन्नतीनंच देशाची उन्नती होते, जी संकल्पना तुकडोजी महाराजांना मांडली होती ती मांडणं फार गरजेचं आहे. ते बंधनं घालणं. मी सुद्धा त्या बाबतीत आता विधान परिषदेमध्ये अशा प्रकारचा कायदा करावा असं अशासकीय बिल माझ्या वतीनं आणणार आहोत. यानंतर बातमी आहे पावसाची. वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. दमदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. यशोदा नदीला पूर आला, त्यामुळे राळेगाव वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी. बघूयात. गेल्या 8 दिवसापासून जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. आपण पाहू शकतो शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे. नदी नाल्यांना सुद्धा पूर आल्याचं एकंदरीत दिसून येतं. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे. अलमडो मार्ग जो आहे तो सुद्धा बंद झालेला आहे. एकंदरीतच पाहता रात्रभर असा पाऊस जर राहिला तर अनेक मार्ग जे आहेत ते बंद होणार आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये आज देण्यात आलेला आहे, त्यामुळे पाऊस जो आहे तो रात्रभर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच पाहता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे जनजीवनावर सुद्धा त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येतं. आपण जर वर्धेत बघितलं तर वर्धेचे जे रस्ते आहेत ते जलमय झाल्याचे दिसून येतं. नाल्या ज्या आहेत तुडुंब भरून वाहताना दिसत आहे. शाळांना सुद्धा लवकरच सुट्टी देण्यात आली आहे आणि त्यामुळे येत्या 2 दिवसात पुन्हा जो पाऊस आहे तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे SPM गिलानी महाविद्यालय परिसर जलमय झाला आहे. महाविद्यालयाच्या आवारामध्ये आणि प्रवेश मार्गावर पाणी साचलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागली. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला. यानंतर बातमी आहे पंढरपुरातून. नुकत्याच झालेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये विठ्ठल मंदिराला तब्बल 8,92 लाख रुपयांचं दान आलंय. यामध्ये विठ्ठलासह देवतांच्या चरणाजवळ 71,44,000 तर देणगी पावती रूपानं 29,39,000 रुपये दान आलेले आहेत. आणि आषाढी यात्रा कालावधीमध्ये 96,72,000 रुपयांचे सोन्या चांदीचे वस्तू विठ्ठल चरणी दान आल्यात. मंदिराच्या इतर विविध योजनांमधून बाकी दान आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 1,91 लाख रुपयांचं दान कमी झाल्याची आकडेवारी पुढे येते. त्यामुळे एकीकडे 32 लाखांपेक्षा जास्त वारकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक वारी झाली असताना सुद्धा विठ्ठल मंदिराला मात्र दान गतवर्षीच्या तुलनेत कमी झालंय.